आज गवारीची चमचमीत भाजी बनवूया आणि ती सुद्धा वाटण न घालता आणि तेही झटपट. अगदी कमी वेळात होणारी भाजी. तर अशी आज भाजी बनवूया. नमस्कार, स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता गवारीची भाजी निवडायची आहे आपल्याला. तर गवारीच्या शेंगा निवडायला खूप वेळ लागतो. तर इथे मी आता एक तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे. आणि गवारीची भाजी निवडून ठेवायच्यासाठी मी अशी पाऊच वापरते आहे. हे पाऊच आपल्याला वाणसामानात मिळतात. तर इथे गवार निवडताना काय करायचं, एका बाजूला एक लाईन असते आणि दुसऱ्या बाजूला दोन लाईन्स असतात. म्हणजे ह्या दोन लाईन्स जिथे दिसत आहेत त्या साईडने दोरा निघतो. तर काय करायचं, या कोवळ्या शेंगा आहेत. तर इथे जे सिंगल लाईन दिसते आहे ना, त्या बाजूने अशा 2-3 शेंगा धरायच्या आणि मोडायला सुरुवात करायची. पटापट या पद्धतीनं भाजी मोडून होते. आणि गवारीची भाजी आपण अशी मोडूनच करतो. अगदीच वेळ नसेल तर आपण या पद्धतीनं त्याचा समोरचा देठ काढून सगळ्या एकत्र धरून आपण चिरू पण शकतो, सुरीने किंवा वेळीवर. या पद्धतीनं करून बघितलं तरी पण झटपट गवार आपली मोडून होईल. 2 घ्याव्यात शेंगा किंवा 3 शेंगा घ्याव्यात, किंवा 2 शेंगा आपण मोडत असताना समजा एखादी शेंग त्यातली संपली तर दुसरी लगेच तिथेच जोडायची. म्हणजे पटकन आपलं काम होऊन जातं. एखाद्या शेंगेचा जर दोरा निघत असेल तर तो दोरा काढून घ्यायचा. आता मी इथे 4 धरून दाखवते. या पद्धतीनं आपण 4 शेंगा एकत्र धरून सुद्धा पटापट मोडू शकतो. कोवळ्या शेंगा असल्यामुळे या मोडायला अगदी कमी वेळ लागतो. एक एक शेंग मोडत बसण्यापेक्षा या पद्धतीनं आपण पटकन मोडून घेऊ शकतो. आणि अगोदरच जर आपण ही भाजी निवडून घेतलेली असेल तर अशी पाऊचमध्ये आपण भरून ठेवायची. ही मी भाजी आता पटकन मोडून घेते संपूर्ण. झालेली आहे आता आपली भाजी निवडून. तर या पद्धतीनं आपण जर आदल्या दिवशी वगैरे जर निवडून घेतली तर अशी पाऊचमध्ये भरून सील करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आणि या पॅकेटला खालच्या बाजूला एक ट्रान्सपरंट भाग असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण काय ठेवलं आहे ते पण दिसतं. हे बघा, इथे असे पाऊच आपण वापरू शकतो. तुम्हाला अशा जर ट्रिक्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर आता भाजी करूया. त्यासाठी मी इथे बटाटा असा छोटे छोटे तुकडे करून घेतले. म्हणजे त्याला आपण बटाट्याच्या काचऱ्या पण म्हणतो. तर असं मी बटाटा चिरून घेतला आहे आणि निवडून ठेवलेली जी गवार होती ती त्या बटाट्याबरोबर धुवायची. तर ही भाजी धुवून घ्यायची.
आणि लगेच फोडणी करायला घ्यायची. तर इथे मी तीळ तेल वापरलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घेऊ शकता. फोडणीमध्ये इथे मोहरी तडतडली की नंतर आपल्याला हळद घालायची. यामध्ये आता हिंग घालूया. कढीपत्ता आणि आपल्या चवीनुसार तिखट. आणि इथे मी गोडा मसाला पण वापरते आहे किंवा यालाच काळा मसाला पण म्हणतात. यानंतर धुवून ठेवलेली भाजी घालूया. आणि ती छान मिक्स करून घ्यायची. म्हणजे सगळी फोडणी आहे ती त्या भाजीला लागेल. व्यवस्थित संपूर्ण मिक्स करून घ्यायची. आणि यानंतर चमचाभर पाणी घालून झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर बरोबर 10-12 मिनिटांनी शिजून तयार होते. गवार तुरट असल्यामुळे याला थोडी चव आणण्यासाठी आपल्याला गूळ घालायचा आहे. ही सगळी भाजी ढवळून घ्यायची आणि भाजी शिजली की नाही हे चेक करायचं. बटाटा तर लगेच शिजतोच, पण गवारीच्या शेंगा शिजल्यात की नाही ते चेक करायचं. छान शिजलेली आहे भाजी. आता आपण पुढचं साहित्य घालू. आता इथे मीठ घालायचं. त्यानंतर गूळ घालायचं आहे, कारण मग अशी म्हटलं तसं गवार तुरट असते चवीला. कोथिंबीर आणि खोबरं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून वाफेवर ठेवायचं. फक्त 1 किंवा 2 मिनटं. आता जास्त वेळ आपल्याला ही शिजवायची नाही आहे, पण जे साहित्य घातलं आहे ते वाफेवर शिजवायचं आहे. आणि गुळाचं सुद्धा शिजून पाणी होईल. तर अशी चमचमीत गवारीची भाजी. यामध्ये तिखट आणि गोडा मसाला तुम्हाला जितकं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. खोबरं घातल्यामुळे थोडासा रस सुटल्यासारखा येतो. तर अशी ओलसर आहे भाजी, अगदी कोरडी भाजी नाही आहे. अशी भाजी तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल.